1 वाटी खोबरे किस आणि अर्धी वाटी साखर घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। त्यानंतर मैदा गाळून घेतला आणि त्यामध्ये 2 चमचे कडकडीत गरम तेल टाकले आणि थोडेसे मीठ टाकून आणि थोडे पाणी पण टाकून घट्ट गोळा मळून घेतला। दहा मिनिटांनी पातळ पुरीसारखे लाटून घेतले आणि त्यामध्ये तयार केलेला खोबरे किस आणि साखर असा भरून घेतला आणि मोदकाचे आकार दिले। बघा छान आकार जमलेला आहे, दिसायला पण एकदम भारी दिसतोय। त्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घेतले। छान लालसर तळून घेतले आणि हे आपले झाले तयार मोदक। आतून पण छान असे दिसत होते, मऊ मऊ, आणि बाहेरून मस्त छान कुरकुरीत झाले होते। चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।